कावर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज गुणा समुद्रत्नाकर महाराज विजय राजाधिराज गुणा समर्थदाजी महाराज विजय श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज परम पावन आणि पवित्र गुरुवारचा संदेश आणि आज घटस्थापना. अत्यंत पवित्र आणि भक्तिमय असा हा देवींचा नवरात्रोत्सव आज प्रारंभ होतोय. त्यामुळं या नवरात्र उत्सवामध्ये चांगल्या प्रकारची सेवा आपल्या हातून घडावी, आपल्या पदरात पुण्य पडावं, याच्यासाठी या नवरात्र उत्सवामध्ये दररोज आपण चांगल्या पद्धतीचे सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. या नवरात्रोत्सवामध्ये मौन धरता येईल, त्याचप्रमाणे उपासना चांगली करता येईल, पारायण करता येईल, ध्यान धारणा करता येईल, श्रवण मनन चिंतन आरती सर्व प्रकारची सेवा दर्शनाचा लाभ अनेक गोष्टींचा जो लाभ आहे परमार्थातील, हा भरपूर लाभ या ठिकाणी आपल्याला या उत्सवामध्ये मिळू शकतो. आणि म्हणून आपण वेळ न वाया घालवता ह्या 9 दिवसाचा चांगला उपयोग करून घ्यायचा सेवेसाठी. घर सगळी स्वच्छ केलेली असतात, घर स्वच्छ झाली, आता मन स्वच्छ करण्यासाठी हे 8-9 दिवस महत्वाचे आहेत. कारण या काळातील सेवेमुळे आपल्या मनाची स्वच्छता व्हावी. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण हे सगळं जे अवलंबून आहे ते मनाच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. मन जिंकेल तो जग जिंकेल, एवढा महिमा या मनाचा आहे. कारण आपल्या ठिकाणी शरीरापेक्षा मनाला अत्यंत महत्व आहे. आपण एखादी गोष्ट शरीरानं करण्याचा प्रयत्न करतोय, पण मनाची जर साथ नसेल, मनामध्ये तो निग्रह नसेल, तर ती यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे जो आपण संकल्प करतोय, संकल्प केल्याशिवाय भक्ती होऊ शकणार नाही. तो संकल्प मनाचा संकल्प असला पाहिजे. तो वरवरचा संकल्प काही कामाचा नाही. आणि म्हणून आपण बाह्य स्वरूपानं बाह्य गोष्टीलाच भुलायला लागतो. सगळं बाहेरच बघतोय आपण. हे बाह्यांग बाहेरचं जे सगळं जगत पाहतोय, हे अशाश्वत जग आहे. म्हणून अंतर्मुख व्हा. अंतर्मुख होऊन आपण चिंतन मनन केलं पाहिजे. जो संकल्प आहे तो अंतर्मुख होऊन करायचा आहे. मी काय करतोय, काय केले पाहिजे, केव्हा केले पाहिजे, त्याला एक कालमर्यादा आहे. कारण आपलं आयुष्य कधी संपून जाईल हे सांगता येत नाही. म्हणून
भगवंताची सेवा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी संकल्प करणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण पारायण करताना संकल्प करायचा, हे पारायण सिद्धीस जावं. भगवंता तुझ्या कृपेने हे पारायण सिद्धीस जावं. मौन धारण करायचं आहे. भगवंताला प्रार्थना करा, भगवंता हे कार्य तुझ्या कृपेने होणार आहे, म्हणून तूच आमच्याकडून हे कार्य करून घे. म्हणजे प्रत्येक कार्याचा असा संकल्प करायचा की आम्ही हे करणार आहोत, परंतु तुझ्या कृपेने ते सफल होणार आहे, आमच्या करण्याने नाही. म्हणून तुझी कृपा असू दे, कारण तूच करता करविता. आणि मग आम्ही काही नाही, कारण तुझ्या मनात आलं तरच तू आम्हाला कृपा करणार आहेस आणि आमच्याकडून ते कार्य करून घेणार आहेस. आम्ही नाम मात्र आहे. अशा पद्धतीनं भगवंताला पूर्णपणे शरणागत जाऊन संकल्प करून शुद्ध भावनेनं सेवेला प्रारंभ करायचा. आणि मग आपण केलेली सेवा त्या ठिकाणी भगवंताला मान्य होते, कारण ती शुद्ध स्वरूपाची आहे. जी शुद्ध स्वरूपाची सेवा आहे ती भगवंताला मान्य होते. पण त्याच्यासाठी मन कसं पाहिजे? जैशी गंगा आहे तैशी ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. शुद्ध अंतःकरण, शुद्ध मनानं काया वाचा मने सर्वार्थानं तो शुद्ध होऊन भगवंताला शरण जाऊन मग सेवा केली पाहिजे. आणि अशी सेवा भगवंताला आवडते. मग हे झाल्यानंतर काय होईल? तर तो भक्त होईल. मी माळ घातली आहे म्हणून भक्त नाही, भक्त झाला नाही. मी नाम घेतलंय, अनुग्रह घेतलाय म्हणून तो भक्त झाला असं नाही. मी वारी केली म्हणून तो भक्त झाला असं म्हणता येत नाही. पारायण केलं म्हणून मी भक्त झालो का? नाही. भक्त कधी होऊ शकतोय? भगवंताला पूर्णत्वानं शरण जाऊन भगवंताच्या तत्वाचा अनुकरण करून, गुरुनं सांगितलेल्या तत्वाचं अनुकरण करून तो भगवंताला पूर्णत्वानं शरण जाईल आणि शुद्ध अंतःकरणानं सेवा करेल. एका भगवंताशिवाय इतर त्याच्या डोक्यात काही नसणार आहे, त्याला भक्त म्हणतात. म्हणजे कसं? अनन्य भावानं शरण तो गेला पाहिजे आणि मग तो भक्त आहे. मग काय होईल त्यावेळेला? आपण काय मागायचंय? हे भगवंता, मला काय देणार तू? काही देऊ नकोस बाकीच. मग काय दे? तू देव मी भक्त आईशी करी. तुला काय करायचंच असेल माझ्यासाठी तर एवढं कर की तू देव आणि मी भक्त असं राहिलं पाहिजे. मग कोणत्याही प्रकारची अहंता किंवा कोणत्याही प्रकारचं अज्ञान त्या जीवाच्या ठिकाणी राहणार नाही. नाहीतर हा जो जीव आहे, ह्या जीवावर जी काजळी चढलेली आहे ती कशाची काजळी आहे? अज्ञानाची, अविचाराची, अंधश्रद्धेची, वाईट गोष्टींची, आळसाची, या अनेक प्रकारच्या अशा वाईट गोष्टींची काजळी चढलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा जीव संसारातून तो मुक्त व्हायला तयार नाही, तो मुक्त होत नाही. आपण जन्माला आलोय, एकटंच आलोय, एकटंच जाणार आहे. येताना कोण बरोबर नाही, जाताना कोण बरोबर नाही. पण आपलं हित होणार कधी? कधी हित होणार? बघता बघता डोळ्यात एकच बालपण निघून गेलं, आपल्या डोळ्यात एकच बघता बघता तारुण्य निघून गेलं, तरुण पण संपलं.
वृद्धापकाळातली सुद्धा काही वर्ष कोणाची तरी झाली असतील, काही जणांचा वृद्धापकाळ सुद्धा संपत आला असेल. मग काय राहिले शिल्लक? आता वेळ किती शिल्लक आहे? देहाचं नाही भरवसा, उद्या होईल काय पत्ता. हे देह जाणार, त्याला काळोबा खाणार. तो काळ टपलेला आहे, एक दिवस त्याचं काम तो करणार आहे. ह्या चराचरातील हे सगळे पंचमहाभूते भगवंताने नेमून दिलेलं कार्य वेळेत आणि व्यवस्थित पार पडतात. म्हणजे भगवंताची आज्ञा शिरोधार्य मानतात आणि आपलं कार्य कर्म करत राहतात. चंद्र असेल, सूर्य असेल, पृथ्वी, वायू, आप, तेज, आकाश, जे काही सगळे आहेत हे सगळे भगवंताच्या आज्ञेत राहून कार्य करतात. असं कधी झालंय का की 6 वाजता सूर्य उगवणार होता, तो 9 वाजल्या तरी उगवायला तयार नाही? असं कधी झालं का? नाही. 1 सेकंद सुद्धा उशीर होणार नाही. म्हणजे किती जागृत अवस्था आहे त्यांच्या ठिकाणी कार्य करण्यासाठी. आळस आहे का? नाही. अज्ञान आहे का? नाही. म्हणून त्यांची सेवा भगवंताला मान्य होते. भगवंताची कृपा होण्यासाठी ते सहज होणार नाही. कृपा तो भक्त भगवंताच्या सेवेत इतका रममान झाला पाहिजे की त्याला त्याच्या दृष्टीपुढे भगवंताशिवाय काही दिसत नाही. सावता महाराज प्रपंच करत असताना, आपला कामधंदा करत असताना, मळ्यामध्ये पाणी भिजवत असताना, त्या ठिकाणी कामधंदा करत असताना त्याला तो मळा दिसत होता का? नाही. विठ्ठलच दिसत होता. परमात्मा परमेश्वर विठ्ठलच त्या ठिकाणी सगळ्या मळ्यामध्ये सावता महाराजांना दिसत होता. कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी. इतकं रममान झालेले आहेत हे साधू संत सेवेमध्ये, भगवंताशी एकरूप. पावसाचं पाणी जमिनीवरती पडलं, जमिनीवर पडलेलं पाणी वाहत वाहत ओढ्याला गेलं, ओढ्याचं पाणी नदीला गेलं आणि ती नदी कुठं जाऊन मिळाली? सागराला जाऊन मिळाली. आता ज्यावेळी नदी सागरामध्ये जाऊन मिळते त्यावेळी नदी राहिलेली नाही, ओढा राहिलेला नाही किंवा काही राहिलेलं नाही. एकरूप झाले. तिथं त्यावेळेला त्यातलं पाणी वेगळं काढता येत नाही त्या समुद्रातलं. ही नदी वेगळी, ती नदी वेगळी, कारण ते एकरूप झाले. तसं आपण हे सगळं बाजूला सारून भगवंताच्या चरणाशी दृढ सेवा करून एकरूप झालं पाहिजे. आणि मग हनुमंतरायासारखी श्रेष्ठ भक्ती आपल्याला घडली पाहिजे. का घडणार नाही? संकल्प पाहिजे तेवढा मोठा, मनाचा निर्धार पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. आज आपल्याला वेळ नाही. रात्रंदिवस प्रपंच करत बसलो, पण परमार्थासाठी वेळ नाही, नामस्मरणासाठी वेळ नाही, चिंतन मनन करण्यासाठी वेळ नाही, पारायण करण्यासाठी वेळ नाही, मौन धरण्यासाठी वेळ नाही. आठवड्यातील 1 दिवस तरी मौन धरायला पाहिजे, महिन्यातून तरी एखाद दुसरा दिवस मौन व्हायला पाहिजे, पण ते मौन पण आपण धरत नाही. आणि मग आपल्या मनाची एकाग्रता, मनाची शांती कधी वाटणार? आपलं मन भगवंताच्या चरणात
वर कधी समर्पित करणार आपण? कारण हे सगळं आपलं काया वाचा मन, शरीर असेल मन असेल, हे सगळं भगवंताला समर्पित करायचं आहे. भावना कशी पाहिजे? समर्पित. समर्पित भावना म्हणजे काय? हे माझं नाही, हे भगवंता तुम्ही दिलेलं आहे. ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन. हे कोणी दिलंय आम्हाला? तुम्ही दिलेलं आहे. मग आमचा काय अधिकार आहे याच्यावर? तुमचा अधिकार आहे, भगवंताचा सगळा अधिकार आहे. पण हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग का लक्षात येत नाही? तर अज्ञानपणामुळे, अहंगंड असल्यामुळे, मी आणि माझं ह्या मायाजाळामुळे तो गुंतून बसतो आणि त्याला भगवंताचं स्वरूप कळू शकत नाही. एवढी मोठी कृपा आपल्यावरती केलेली आहे हे त्याला लक्षात येत नाही. आपल्याला कोणी निर्माण केलं? ब्रह्मदेवाने हे सगळं तयार केलं. पण ज्या ब्रह्मदेवाने आपल्याला जन्माला घातलं, तयार केलं, त्या ब्रह्मदेवाला कोणी तयार केलं? ब्रह्मदेवाची निर्मिती भगवंताच्या नाभिकमलातून झाली. म्हणजे त्याची उत्पत्ती त्यांच्यापासून झालेली आहे. म्हणजे आपल्याला निर्माण करणाऱ्या ह्या ब्रह्मदेवाची सुद्धा उत्पत्ती त्यांच्यापासून आहे. आणि मग आपण कुठं? काय आपल्याकडे ज्ञान, काय आपली सेवा? अशा ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंताचं स्वरूप कळू शकत नाही की ज्याने आपल्याला निर्माण केलं. मग आपली बुद्धी किती चालणार? आपल्या बुद्धितत्वाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, आपल्या विचाराच्या पलीकडच्या गोष्टी. कारण तेवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नाही भगवंताला जाणून घेण्यासाठी. कारण त्याचा महिमा अनंत आहे. अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. स्वरूप कसं आहे? अनंत आहे, दिव्य आहे. असे हजारो सूर्य चंद्र जरी घातले त्यांच्या रूपामध्ये तरी ते तेज कमीच राहील. असं अवर्णनीय त्यांचं स्वरूप आहे. त्याची गणना करता येणार नाही. त्यांच्या शक्तीची, कार्याची, ज्ञानाची त्याची गणना होऊ शकत नाही. आणि मग हा जीव आपला तोकडा आहे. जीव कसा आहे? तोकडा आहे, अतिशय छोटा आहे. जीव तोकडा असू दे पण तो रोकडा पाहिजे. जीव तुकडा आहे, मामूली आहे, छोटा आहे तो. पण हा छोटा असलेला, तोकडा असलेला जीव कसा पाहिजे? रोकडा पाहिजे. म्हणजे तो सेवेसाठी रोख पाहिजे. दुकानावर पाटी लिहिलेली असते, आज रोख उद्या उधार. उद्या जरी गेलं तर ती पाटी तशीच असते. म्हणजे उधार कधी मिळणारच नाही, रोखच. रोख द्या, रोख घ्या. तसं आपला जीव तोकडा असेल तरी चालेल, तोकडा आहे, तो छोटा आहे, पण रोकडा पाहिजे. रोकडा ब्रह्म, रोकडा साक्षात्कार. रोकडा प्रचिती घ्या, रोख प्रचिती घ्या. रोख सेवा करा, रोकडी सेवा करा. रोकडं पुण्य घ्या, रोकडा अनुभव घ्या. याच देही याची डोळा, पहा मुक्तीचा सोहळा. इथं उदार काय आहे? काय मला कळणार नाही अशी गोष्ट आहे का? काय समजणार नाही अशी गोष्ट आहे का? काय पाहता येणार नाही अशी गोष्ट आहे का? सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला मिळेल. सर्व गोष्टीचं. भगवंताची कृपा झाल्यानंतर सर्व गोष्टीचं ज्ञान होणार. दृष्टांत होतील, साक्षात्कार होतील, शक्ती प्राप्त होईल, सिद्धी प्राप्त होईल. अगोदर बद्ध आहे आपण, पण सिद्ध अवस्थेला पोचेल. बद्ध असलेला सिद्ध होईल, अज्ञान असलेला ज्ञानी होईल, अशक्त असलेला सशक्त होईल, दरिद्री असलेला धनवान होईल. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना.
मग ती भगवंताची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपण अंतःकरणपूर्वक मनोभावे त्यांची सेवा केली पाहिजे. पण झाले कसं, आपल्याला त्यांचा विसर पडलाय. प्रपंचामुळे, मायाजाळामुळे, ह्या जगतामुळे आपल्याला विसर पडलेला आहे. विसर तो न व्हावा तुमचा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, हेच माझी सवय. हे भगवंता, तुझा विसर आम्हाला झाला नाही पाहिजे. का विसर पडला का आम्ही मायाजाळात गुंतून राहतोय. मग तुझ्यापासून आम्ही दूर जाईल. म्हणून तू काय कर, तू देव मी भक्त, ऐशे करी नारायणा. तू देव मी भक्त, ऐशे करी नारायणा. अशी साधू संतांनी मागणी केली भगवंताकडे. आपण तर पामर आहोत की ते म्हणजे आम्हाला फक्त भक्त म्हणून राहू दे. ते म्हणजे आम्ही मोठा महाराज होऊ दे, मोठा साधू होऊ दे, मोठा ऋषी, मोठे संत, आम्हाला काय प्राप्ती होणार, कधी होणार, काय होणार, असं आहे का? नाही. खरं त्याची योग्यता पाहिजे, पात्रता पाहिजे. आपली योग्यता नाही, पात्रता नाही, ज्ञान नाही, सेवा नाही, तरी आमची मागणी असते, आमचं हे होऊ द्या, आमचे ते होऊ द्या. आणि मग असं न करता भगवंताच्या कृपेला पात्र होण्यासाठी भक्त व्हा. भक्त झाल्यानंतर काय होणार? तुम्ही भजणार. कोणाला भजणार? भगवंताला. तुम्ही भजारे विठ्ठला. आपण भजणार, मनोभावे भजणार, मनोभावे सेवा करणार. आणि मग निश्चितपणानं भगवंताची कृपा होते. तो कुठं नाही, भगवंत कोठे नाही, अशी एकही जागा नाही. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहावे तिकडे हरी. मग भीती कशाची तुम्हाला? का भीता तुम्ही? भिण्याचं कारणच नाही. कोणत्याही गोष्टीचं भय ठेवायची गरज नाही, कोणत्याही गोष्टीचं. ध्रुव बाळाच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. एवढ्या बालवयात तो 7-8 वर्षाचा असताना अरण्यात निघून गेला. एवढं लहान वय होतं, बालवय. अरण्यात निघून गेला. त्याला भीती वाटली का? नाही. कारण मला भगवंताची भेट व्हावी, मला भगवंताचे दर्शन व्हावं, याच्यासाठी तो अरण्यात गेला, मनोभावे सेवा करत बसला. आणि त्याला भगवंताची भेटही घडली. त्याला भीती वाटली का? नाही वाटली. भय ठेवण्याची गरजच नाही. कुठेही तुम्ही फिरा, भय ठेवण्याची गरज नाही, कोणत्याही गोष्टीची भीती राहायची गरज नाही. का? सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण काय करे. आणि सद्गुरूंचे आशीर्वाद, भगवंताचे आशीर्वाद पाठीशी ज्याचे आहेत, त्याला भिण्याचं कारण काय? तो कशासाठी भीतोय? प्रपंचात भीतोय, परमार्थामध्ये भीती त्याला वाटते, जगामध्ये वावरताना भीती वाटते. का तो भीतोय? त्यामुळं कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता प्रसन्न अंतःकरणानं, प्रसन्न मनानं प्रपंच चांगला करा, परमार्थ चांगला करा. कारण बाकीचं काय आपल्या बरोबर येणार नाही. जे येणार आहे ते थोडंफार पुण्य आपण जे कमावलेलं आहे तेच आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि आता जो सत्संग मिळाला, आता गुरूंची भेट ह्या जन्मात जी आपल्याला झाली आणि परमार्थाच्या मार्गाला लागलो, ते केवळ आणि केवळ कशामुळे? मागच्या जन्मातील पुण्य आपल्या गाठीला होते म्हणून. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. काहीतरी पुण्य असल्याशिवाय भगवंताच्या सेवेला माणूस जात नाही. आणि म्हणून करतात ते पुण्य आपल्या पदरात पडलं पाहिजे. कारण वेळ आपल्यासाठी थांबत नाही. आपल्या आयुष्यातला वेळ संपत चाललेला आहे.
वेळ संपत चाललेला आहे आणि आपलं तर गाडगं मोकळं आहे, त्याच्यामध्ये पुण्य साठा नाही. या रिकाम्या गाडग्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून हे गाडगं आता पुण्याईनं भरलं पाहिजे. त्याच्यासाठी एक एक क्षण भगवंताचं स्मरण करा. क्षणोक्षणी करावा हा विचार. प्रत्येक क्षणाला भगवंताचं स्मरण करा. काम धंदा करताना भगवंताचं स्मरण करा. काम धंदा करिता अथवा अनंत उद्योग करिता तरी हरिनाम सांडू नये. काम करत राहा, प्रपंच करत राहा, पण मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करायला काय हरकत नाही. आणि हे मन जर भगवंताच्या चरणी तुम्ही लीन ठेवलं तर तुम्हाला असाध्य अशी कोणतीही गोष्ट नाही. असाध्य ते साध्य करिता असं आहे असं तुका म्हणे. मग ते प्रपंचातली गोष्ट असू दे, परमार्थातली गोष्ट असू दे, मिळणार नाही अशी एक ही गोष्ट नाही. सर्व काही भगवंताजवळ आहे. पण आपण कमी पडतो, आपली सेवा कमी पडते. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये असं न होता भगवंताच्या सेवेसाठी तत्पर राहावा, तयार राहावा. सांगितलेले काम सेवका करावे असा आदेश मिळता क्षणी सेवेला हजर पाहिजे. त्याला शिष्य म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. म्हणून तुम्ही अगोदर भक्त व्हा. शिष्य झालाय पण भक्त व्हा. जर कोणत्याही प्रकारचं आज्ञेचं पालन होत नसेल तर तो कसा भक्त म्हणायचा आणि तो शिष्य तर कसा म्हणायचा. आणि म्हणून नावासाठी भक्त होऊ नका, नावासाठी शिष्य होऊ नका, नावासाठी परमार्थ करू नका. नुसता ते भगवंतासाठी करा, गुरूंच्या सेवेसाठी करा. आणि मग निश्चितपणानं तुम्हाला या जन्माचं सार्थक करून घेता येईल. ते फळ तुम्हाला निश्चितपणानं मिळेल. म्हणून आज गुरुवारचा संदेश देत असताना आता हा नवरात्र उत्सवामध्ये चांगल्या पद्धतीची सेवा करा. आपलं मन जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी अखंड तयार ठेवा. जास्तीत जास्त आपल्या हातून सेवा घडेल असा प्रयत्न करा. ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. आणि आता दत्त जयंतीचा उत्सव जवळ येत आहे. या उत्सवाच्या तयारीला आपण आता लागलेलो आहोत. कारण 1-2 महिन्यावर तो उत्सव येऊन ठेपलेला आहे. म्हणून त्याही उत्सवाची आपल्याला तयारी चांगल्या पद्धतीने करायची आहे. आणि मग सगळ्या शिष्यगणांनी त्या उत्सवाच्या तयारीला सुद्धा लागलं पाहिजे. कारण हा मोठा उत्सव आपला भगवंताचा वर्षातून एकदा आपण साजरा करत असतो. आणि म्हणून त्याही तयारीला आतापासूनच सगळ्यांनी लागायचं आहे. आणि आपापली कामं करण्याचा किंवा त्याचं नियोजन करण्याचा आत्तापासूनच प्रयत्न केला पाहिजे. आज हा गुरुवारचा संदेश देत असताना आपल्याला मनामध्ये अशा चांगल्या गोष्टीची साठवणूक करा. मनामध्ये काय साठवण करा तर चांगल्या गोष्टीची साठवणूक करा. जे जे चांगलं आहे, जे जे मंगलमय आहे, ते सगळं जे जे पवित्र आहे ते ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. जगी निंदे ते सर्व सोडून द्यावे, जगी वंदे ते सर्व भावे करावे. वाईट असेल ते सोडण्याचा प्रयत्न करा, तात्काळ सोडण्याचा प्रयत्न करा. आणि चांगलं आहे ते तात्काळ स्वीकारण्याचा प्रयत्न करा. आपलं उलट होते. चांगल्या गोष्टी लवकर स्वीकारत नाही, त्याला वेळ घालवतो, पुन्हा बघू म्हणतो आणि त्याच्यासाठी त्याची उदासीनता दिसते. असं न करता वाईट गोष्टी तात्काळ सोडून द्या आणि चांगल्या गोष्टी तात्काळ स्वीकारा, लवकर स्वीकारा. आणि प्रत्येक क्षणाचा विचार करा. तो क्षण वाया घालवू नका. एक क्षणी वाया घालवायचं नाही, एक पैसाही वाया घालवायचा नाही. सगळं चांगल्या गोष्टीसाठी हे सगळं उपयोग करा. आणि म्हणून आजचा गुरुवारचा संदेश देत असताना सगळ्यांच्या पाठीशी
आशीर्वाद देतो आणि या पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी चांगल्या पद्धतीची सेवा करा, चांगली भक्ती करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम. राजाधिराज गुणा समुद्रत्नाकर महाराज विजय. राजाधिराज गुणा समर्थदाजी महाराज विजय. श्री गुरुदेव दत्त.